10वी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन सुरू आहे, तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन 22 जून 2026 पर्यंत करून घ्यायचं आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करून त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्याची सुद्धा लास्ट डेट आहे 22 जून 2026। मग त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 24 जून 2026। त्यानंतर मग तुमचे फॉर्म मध्ये काही भरत असताना चुका झाल्या असतील तर ते चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 2-3 दिवसाचा वेळ मिळणार आहे। त्यानंतर 2 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये जे काही कॉलेज तुम्ही निवडणार आहात त्या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच घ्यायची तुम्हाला त्याची लिस्ट करून ठेवायची आहे। म्हणजे मला सांगायचं काय आहे तर तुमचं जे कॉलेज निवडायचं आहे आणि ब्रँच निवडायचं आहे ते जुलैमध्ये आहे। तर आत्ताच फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होता, सर फॉर्म भरत असताना कॉलेजचं नाव कुठं टाकायचं, मला ही ब्रँच घ्यायची आहे त्या ब्रँचचं नाव कुठं टाकायचं, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे मित्र पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार असतील तर त्यांना पण ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप ची लिंक दिलेली आहे, ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या। म्हणजे पॉलिटेक्निक ऍडमिशन संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट आहेत ते वेळोवेळी आपल्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा YouTube वरती किंवा Instagram किंवा Facebook वरती तुम्हाला मिळून जाईल।